तर ह्या हिंगामध्ये बऱ्याच गोष्टींची भेसळ केली जाते. म्हणजे जसं माती टाकली जाते किंवा वेगवेगळ्या इतर वनस्पतींचे डिंक त्याच्यामध्ये घातले जातात किंवा बटाटा म्हणजे किंवा स्टार्च घातला जातो त्याच्यामध्ये. राईस फ्लॉवर वगैरे घातलं जातं. तर अशा प्रकारे विशेषतः स्टार्चची भेसळ जास्त करून हिंगामध्ये असते किंवा खडे किंवा माती वगैरे, कंकड वगैरे ते टाकलेलं असतात. तर शुद्ध हिंग मग त्याच्यामुळे काय होतं, की त्या हिंगाचं वजन वाढतं. परंतु जे हिंगाचे जे गुणधर्म असतात, ते औषधी गुणधर्म ते मिळत नाही. म्हणून हिंग कसा ओळखावा? तर हिंगाच्या 2 जाती सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे हिरा हिंग, तो अतिशय शुभ्र हिऱ्यासारखा असतो आणि त्याचा सुगंध एक छान प्रकारचा एक गंध विशिष्ट त्याला येत असतो आणि दुसरा असतो हिंगडा. तो म्हणजे की कृष्णवर्णी म्हणजे काळ्या रंगाचा असा असतो आणि किंवा काळसर असा रंगाचा आणि त्याला एक दुर्गंध येत असतो. तो निकृष्ट दर्जाचा हिंग मानला जातो. आणि व्यापारी लोकांचे म्हणजे व्यापारामध्ये 3 प्रकारचे हिंग आपल्याला बाजारामध्ये मिळतात. एक म्हणजे एक पिंड असतो, म्हणजे एक खडा स्वरूपामध्ये एक येतो. दुसरा आहे तो कण स्वरूपामध्ये, म्हणजे असे रेतीसारखे बारीक-बारीक कण असतात. तशा फॉर्ममध्ये एक हिंग मिळतो आणि तिसरा एक हिंग मिळतो तो म्हणजे असा एकदम बारीक पिठासारखा जो असतो तो हिंग. जनरली तो जो पिठासारखा हिंग असतो ना, त्याच्यामध्ये भेसळ असण्याची जास्त शक्यता असते. मग आता ही भेसळ आहे की नाही हे कसं ओळखतात? तर जेव्हा शुद्ध हिंग जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकतात, तर ग्लासच्या एखाद्या ग्लासमध्ये टाकायचे. ट्रान्सपरंट ग्लास घ्या, पाणी घ्या, त्याच्यामध्ये हिंग टाका आणि त्याच्यानंतर तो हलवायचा. हलवल्यानंतर जर तो व्यवस्थित विरघळला आणि खाली कुठेही त्याचा गाळ साठला नाही, तर तो शुद्ध हिंग आणि जर तो खाली बसला, तर ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये माती किंवा इतर न विरघळणारे पदार्थ त्याच्यामध्ये आहे. तर शुद्ध हिंग जो आहे तो पाण्यामध्ये विरघळतो आणि पाण्याला दुधी रंगाचं करतो. त्याचप्रमाणे हिंगामध्ये स्टार्चची भेसळ केली जाते. ती कशी ओळखायची? तर पाण्यामध्ये अशा प्रकारे हिंग विरघळल्यानंतर त्या पाण्यामध्ये आयोडीनचं टिंक्चर किंवा आयोडीन सोल्युशन टाकतात आणि मग ते टाकल्यानंतर जर स्टार्च असेल, तर आयोडीनमुळे स्टार्च जे असतं ते असं ब्लू कलरचं म्हणजे निळ्या रंगाचं होतं. तर ते पाणी जर निळ्या रंगाचं झालं, तर तो हिंग जो आहे त्याच्यामध्ये स्टार्च मिक्स आहे असं समजायचं. मग आता हे सगळ्या शुद्धी परीक्षा का गरजेच्या असतात? तर स्वयंपाकघरामध्ये कदाचित चालेल, पण आम्हाला औषधामध्ये वापरताना हा हिंग शुद्धच वापरावा लागतो.